नमस्कार, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज आपण बघणार आहोत मिक्स व्हेज ॲप्पे आणि ते कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि बघा आता आपले ॲप्पे किती छान झाले आहे. तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा व कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे. हे घेतलेले आहे मी हिरवे वाटाण्याच्या शेंगा, ही आहे मेथीची भाजी आणि ही आहे पालकाची भाजी. मुलांना कुठलीही भाजी मुलं खात नाही हे तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. मग त्याच्यासाठी हा आगळा वेगळा पदार्थ मी बनवून दाखवत आहे. तर आता हा काय घेतलेला आहे मी, 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यात काय करणार आहे, दही टाकणार आहे. अर्धी वाटी दही टाकून घेणार आहे आणि ते मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आणि दहीचं प्रमाण हे मोजूनच टाका, कारण जास्त जर घट झालं तर काही नाही, पण जास्त जर पातळ झालं तर आपण काही करू शकत नाही. आता सगळ्या भाजी मी चिरून घेतलेल्या आहे आणि वाटाणे शेंगासुद्धा सोलून घेतलेल्या आहे. त्यात थोडंसं मीठ आणि पाणी टाकून 1-2 मिनटासाठी वाफ काढून घेणार आहेत. आता गॅस चालू करून आपण हे सर्व मिश्रण ठेवून देणार आहोत गॅसवर आणि त्यानंतर बाकीची तयारी करून घेणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला नक्की कळेल कसा बनवायचा व काय करायचं. आता बघा आपण ते दहीचं प्रमाण हे एकदम आपल्याला परफेक्ट वापरायचं आहे आणि एकदम एकसारखा जीव त्याचा करून घ्यायचा आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे. न पाणी वापरता आपल्याला हे दळायचं आहे. बघा आता आपलं हे मिक्सचर कसं झालेलं आहे आणि कसं होणार आहे. एकदम बेस्ट आपलं तयार झालेलं हे आहे. तर बघा किती छान असं बॅटर तयार झालेलं आहे. न सोडा टाकता इतकं फुगलेलं आहे ना. आता बाकीचं काय काय साहित्य घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. 1 मोठा कांदा, 3 टोमॅटो, 1 लसणाचा पाकळा आणि कोथिंबीर आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या हे मी बारीक करून घालणारच आहे. आता मिक्सरमध्ये दळून आणि नंतर त्यामध्ये काय टाकलेलं आहे, टोमॅटो, कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आणि इकडं आपलं साहित्य रेडी आहे. आता बघायच्यात मी थोडंसं हे काय टाकलेलं आहे, सगळ्या ज्या भाज्या शिजून घेतल्या आपण त्यासुद्धा मिक्सरला फिरून घेतलेलं आहे, कारण आप्पे व्यवस्थित व्हावं म्हणून ते मी सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे. कुठल्याही छोट्या मुलांना भाज्या खायचा कंटाळा येतो, त्यासाठी असं काहीतरी वेगळं आपल्याला करावंच लागतं. जसं जसं पाणी त्यामध्ये ॲड होईल तसं तसं तुम्ही त्यामध्ये टाका. आणि याच्यात आपल्याला चिमूटभरच सोड्याचा वापर करायचा आहे. बघा मी थोडासा सोडा टाकलेला आहे, दुसरं काही टाकलेलं नाही. आणि जसं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात भाज्या दळल्या होत्या त्यामुळे मी त्यातच पण टाकणार आहे. आणि हावरीचा सुद्धा आपल्याला वापर करायचा आहे. तुम्ही तीळ म्हणा, हावरी म्हणा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते म्हणा. आणि तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता, असेल तर टाकून नाही बनवू शकता. बघा आता मी 1.5 चमचा मीठचा वापर केला आहे आणि मीठ टाकताना जरा हात आकडता घ्यायचा. आणि बघा आता आपले आप्पे किती खुसखुशीत आणि किती मस्त होणार आहे आणि किती लवकर पलटतात, अजिबात त्रास होत नाही. आणि कुठलीही डाळ न भिजावता किंवा तांदूळही न भिजावता आपले आप्पे एकदम मस्त होणार आहे. आणि बघा आता थोडंसं मी तेल पण टाकलेलं आहे आणि एकसारखं बॅटर आपल्याला फिरून घ्यायचं आहे. चला आता आपलं बॅटर एकदम तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला आप्पे तयार करायचे आहे. आणि मला वाटतंय थोडंसं जास्त घट्टपणा झाल्यामुळे थोडं थोडं मी पाणी ॲड करणार आहे. जास्त पाणी लगेच नाही घालायचं. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. आणि आपला हा व्हिडिओ खूप दिवसांनी येत आहे त्यामुळे वेगळा. आणि आता हा विंटर म्हणजे हिवाळा हा ऋतू चालू आहे आणि आता सर्व भाजीपाला सगळं भेटतं. हिरव्या वाटाण्याच्या शेंगा असतात, पालकाची भाजी, मेथीची भाजी, सर्व भाजीपाला उत्तम प्रकारे बाजारात मिळतो. त्यामुळे मी सर्व भाजीपाला आणला व मुलांसाठी ही रेसिपी मी पण फर्स्ट टाईमच बनवली, पण एकदम मस्त झाली बरं का. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा. आणि व्हिडिओमध्ये जसं व्हिडिओ दाखवला आहे तसंच जर तुम्ही केलं तर कुठेही तुमची मिस्टेक होणार नाही अशी मला खात्री आहे. पण तुम्ही बघा मी 1-2-3 मिनटं सारखं ते फिरवत राहिलेले आहे आणि नंतरच बॅटर आपण त्या आप्पेच्या भांड्यात टाकणार आहे. त्यासाठी अगोदर तुम्हाला तर माहीतच आहे काय प्रोसेस आहे. आणि ब्रश घ्यायचा आहे आणि सगळ्यांना तेलाचा हात फिरून घ्यायचा आहे. थोडं तेल करून सगळ्याच्यात भरवलं म्हणजे कसे आप्पे पटकन निघतात नाही का. आणि तोपर्यंत इकडे 1-2 मिनटं बॅटर शांत होऊन जाईन आपला आणि आणखीनच आपले आप्पे फुगतील आणि खुसखुशीत होतील. इतके क्रिस्पी आणि इतके मस्त हे आप्पे लागतात आणि इतकी टेस्टही वेगळी होते बरं का. रोजच्या आप्पेपेक्षा ह्याच्यात मेथीची भाजी, पालक आणि वाटाण्याच्या शेंगा म्हणजे कॅल्शियम, प्रोटीन सर्व काही आहे. आणि मुलांना
ही एकदम हेल्दी रेसिपी आहे आणि काहीतरी वेगळं. मुलांना माहीतसुद्धा नव्हतं की मी या भाज्या टाकून ॲप्पे बनवलेले आहे. त्यांना वाटलं रोज मम्मी बनवते तशीच आहे, पण त्यांना वेगळी चव लागली. त्यांनी मला विचारलं, तर मी म्हणलं बघा आता हे सर्व भाज्या टाकून मी ॲप्पे बनवलेले आहे. मुलं इतके खुश झाले आणि परत म्हणाले पुन्हा मम्मी अशी रेसिपी बनव. आम्हाला खूप आवडलेली आहे आणि यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सर्व काही आहे, यात कुठलीही कमी नाही. तुम्ही तर बघितलेलीच आहे. आता बघा सगळीकडं सर्दी खोकल्याचं वातावरण झालेलं आहे, त्यामुळे काहीतरी तोंडाला सुद्धा चव नाही. त्यामुळे हे असं काहीतरी चवदार चटकदार जर तोंडाला खाल्लं तर जरा जास्त चांगलं वाटतं नाही का. आणि असं अधूनमधून काहीतरी वेगळा पदार्थ आपल्याला मुलांसाठी नेहमीच बनावा लागतो. त्यासाठी मी आज बनवलेलं आहे आणि आज 31 आहे नाही का. आज एकादशी आहे आणि मुलं म्हणले काहीतरी वेगळा पदार्थ बनव, म्हणून मी नाही काही रेसिपी बनवलेली आहे आणि मी पण पहिल्यांदाच केलेली आहे, पण एकदम उत्तम प्रकारे माझे आप्पे झालेले आहे आणि तुम्हाला तर अगोदर तुम्ही बघितलेलेच आहे. आता बघा आपले सर्व स्टेप बाय स्टेपने बघितले ना. यात मी तीळ वर्ण घालत आहे. तीळ म्हणजेच हावरी थोडी थोडी करून वर्ण घालणार आहे. नंतर आपल्याला गॅसचं भांडण वरती ठेवायचं आहे. बघा मी एकदम छान प्रकारे तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे. तुम्ही सेव्ह करून घ्या आणि तुम्हाला जर आवडली तर नक्की तुम्ही कमेंट करायला विसरू नका. आणि हे एकदम गॅसवर ठेवताना मंद आचेवर ठेवायचे बरं का. अजिबात गॅस हा जास्त हिचा नको आहे, कारण आप्पे खूप लवकर लागतात. तरी पण मी थोडंसं तेल असं शिंपल्यासारखं करणार आहे आणि मग गॅसवर ठेवणार आहे. आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि मगच आप्पे ठेवून द्यायचे आहे. आणि काय होतं, आपण एक ट्रिक आहे तुम्हाला मी सांगणार आहे, ती म्हणजे काय माहिती का. आपण काय करतो, अगोदरच तो आप्पेचं पॅन गॅसवर ठेवून देतो आणि नंतर आप्पे भरायला सुरुवात करतो. तसं केल्याने काय होतं, ज्या साईडनं एक टाकलेले असतात आप्पे त्या साईडनं डाग धरायला लागतात आणि काही न होताच. मी चेक केलं तर आप्पे झाले की नाही, पण ते एवढे काही झालेले नव्हते आणि परत मी झाकण ठेवलं होतं. आता बघा नुसतंच आपल्याला हात लावता क्षणी आपले आप्पे लगेच उलटत आहे आणि बघा किती सुंदर असे आप्पे आपले तयार झालेले आहे. तुम्हाला बघतानीच कळत आहे. आणि इतक्या भाज्या टाकल्या होत्या तरीसुद्धा कुठं चिकटले नाही का, कुठं तुटले नाही, काहीच नाही. ते थोडी जास्त गरम असल्या कारणाने पटापटा पलटी करायला नाही का. आणि एकदम इझी आहे आप्पे, आपल्याला पलटी करता येत आहे. आणि बघा तुम्ही किती सुंदर असे आपले आप्पे तयार झालेले आहे. चला आता तुम्ही रेसिपी नक्की बनवा. बघा आता परत 1-2 मिनटासाठी मी वाफेसाठी ठेवणार आहे. बघा आता माझ्या मुलाला खूप घाई झालेली आहे. तो म्हणतो मम्मी चल मला दे ना पटकन, मला खूप भूक लागलेली आहे. तुम्ही त्याचा आवाज ऐकतच असाल. आणि बघा आपल्या आप्पेचा कलर नाही का सुंदर असा ग्रीन कलर आलेला आहे. बघा हिरवेगार आप्पे झालेले आहे आणि इतके मस्त झालेले आहे की बस. मी एक आप्पे कधीच काढत नाही. मी पॅन उचलते आणि डायरेक्ट ताटात टाकते. बघा एकही आप्पे राहणार नाही आणि एकच नंबर आपले आप्पे निघतात. सर्व व्यवस्थित असलं की असेच आप्पे होतात बरं का. आता याच्यात मी परत तेल लावून घेणार आहे आणि परत पहिल्यासारखे प्रोसेस आपल्याला करायची आहे. असे आप्पे केल्याने काय होतं माहिती का, आपल्या आप्याला चवसुद्धा वेगळी लागते आणि एकदम क्रिस्पी झालेले आहे आप्पे बरं का आपले. थोडं थोडं करून परत बॅटर टाकायचं आहे. कुठं वाटाण्याच्या शेंगाने राहिलेल्या फक्त 2 मिनटात आपल्याला ती वाफ काढून घ्यायची. बघा मेथीची भाजीसुद्धा आणि पालकसुद्धा मुलं खातच नाही आणि वाटाणे तर बघा इतकी सुपर टेस्टी भाजी झाली, ही रेसिपी झालेली आहे की सर्व भाज्या मिळून आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण, हिरवी मिरचीचा एकदम बारीक केला आणि त्यानंतर टाकून दिला आणि कोथिंबीरसुद्धा वरनं घातलेली आहे. आणि दुसऱ्या रेसिपीला इतकी फिक्की पडेल, इतकी सुंदर अशी आपली लाजवाब रेसिपी तयार झालेली आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल की शेवटपर्यंत आप्याचा कलर चेंज नाही झालेला. एकदम लक्षपूर्वक बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की सेव्ह करून ठेवा आणि नक्की तुम्ही ही ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आणि असाच हा प्रतिसाद तुमचा असू द्या, म्हणजे आपला चॅनल लवकरच मोनेटाईज होईल. आणि तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि चला आता हे 2-3 मिनटासाठी मी भांडत तसं ठेवलेलं आहे. एकदम जसं मी केलेलं आहे ना, मी तसं दाखवते ना, कुठलाही इफेक्ट वापरत नाही आणि काहीच नाही. जसं आपली रेसिपी असते ना, मी तसंच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत असते. कारण मी दाखवणार एक आणि तुमचं होणार एक, त्याच्यापेक्षा जसं आहे तसंच दाखवणार. न कलर टाकता ना कुठलाही इफेक्ट वापरता. मी एडिटिंग करताना कुठलाही कलर वापरत नाही, कारण
तुम्हाला जसं मी जसं बनवते तसंच तुमचं पण दिसलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा तुमची कुठं मिस्टेक नाही झाली पाहिजे नाही का. त्यासाठी मी कुठंही एडिटिंग करताना न इफेक्ट वापरताही आपल्या रेसिपीचे व्हिडिओ टाकत असते. आणि लक्षपूर्वक तुम्ही बघितलं असेल तर तुम्हालाही कळलं असेल. बघा मी जसा चॅनल चालू केला तर कुठल्याही भाजीवर इफेक्ट वापरलेला नाही आणि एकदम उत्तम प्रकारे आपली रेसिपी तयार झालेली आहे. आणि बघा आपण तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही नसन बघितले व्हेज नॉन व्हेज सगळे काही जे टू झेड आपलं ब्लॉग प्रत्येक गोष्टीचे ब्लॉग पण असतात. सगळं काही मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्या शूट करायचा प्रयत्न करते आणि तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करते. आणि आता उद्या नवीन वर्षाचं चालू होणार आहे त्यासाठी तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सुख समृद्धीचं जावो, आनंदी जावून भरभटेतीचं जावं तुमचं सर्वांचं. खात राहा, आनंदी राहा. आणि मुद्दाम मी हा व्हिडिओ तसाच चालू ठेवलेला आहे कारण की मला तुमच्यासोबत बोलायचं होतं आणि तोपर्यंत आपला हॅप्पी छान प्रकारे होणार आहे. आणि हे सर्व बोलायसाठी मला वेळ लागत होता म्हणून त्यासाठी तर मी 2 मिनटासाठी जसं झाकण ठेवलं होतं ते तसंच ठेवलं होतं आणि व्हिडिओ चालूच ठेवलेला आहे. इथं काहीच मी एडिटिंग केलेलं नाही. जास्तीत जास्त 3 मिनटं लागतात बरं का एक आप्पेचं भांड्याला. वरनं खाली पलटी करता करता 3 ते 4 मिनटं लागून जातात. त्यानंतर आपले आप्पे होत असतात बघा आता. आणि नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हे मागचं वर्ष जसं गेलं असाल तसं गेलं पण इथून पुढच्या नवीन वर्षात मी तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही माझ्यासोबत असाल. आणि इथून पुढं जे काही व्हिडिओ येतील ते तुम्हाला नक्की बघायला भेटतील आणि वेगळं काही आपण टाकतच राहणार आहोत आणि वेगवेगळे ब्लॉगसुद्धा आपले शूट होणार आहेत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला बारकाईने आपल्या चॅनलकडे लक्ष द्या. आणि आता आपले आप्पे तयार झालेले आहे. आता मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. तुम्हालासुद्धा घाई झालेली असेल. किती वेळच्या ह्या ताई बोलत आहे पण काहीच दाखविना आम्हाला. आता बघा मी झाकण काढून परत ठेवणार आहे आणि आता आपले आप्पे झालेलेच आहे. बघा किती छान असे वापरलेले आहे ना. आता पटकन पलटी करायची आहे आणि आता आपल्याला सर्विंग डिशमध्ये काढून मस्त सर्विंगची डिश तयार करायची आहे. तुम्ही दह्यासोबत खा किंवा सॉससोबत खा किंवा तसेही आप्पे खा. एकदम बेस्ट आपले आप्पे तयार झालेले आहे आणि किती जाळीदार आप्पे आपले तयार झालेले आहे. बघा बघता क्षणी खावसे वाटणारे आपले आप्पे तयार आहे. तरी पण मी तुम्हाला सर्विंग डिश दाखवलेली आहे. पण मी हे सर्व भांडे करून घेत आहे आणि त्यानंतर सर्विंग डिश तयार करणार आहे. आता माझ्या मुलाला भूक लागली होती त्यासाठी मी एक डिश तयार करून दिलेली आहे आणि नंतर तुमच्यासाठीही बनवून दाखवणारच आहे. आता आपली रेसिपी तयार झालेली आहे. बघा किती छान असे आपले आप्पे तयार झालेले आहे. खात राहा, आनंदी राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा. थँक्यू.